शूराबी वंदिले शूराबी वंदिले दारातीर्थी तपते. अरे ढणा बेल वाजते, दार उडा. बाबा मी बघते. हा नको नको, माझी चालायची वेळ झाली. कारखाने चाला असेल, मी बघतो. बरं. अय्या कुठे निघालात? वॉकला. मगाशी गेला होता ते घरी बटाटे आणायला गेलो होतो. पण मगाशी गेला होता ते परत. अहो ते सुनेला फरसाण हवं होतं म्हणून गेलो होतो. बिल्डिंग मध्ये लोक कुजबुजतात. कारखानेसांची सून त्यांना म्हणे खूप छळते. तसं काही नाही हो. हा दत्ता दरवाजा का उघडत नाही? कुलकर्णी, तुला बेल वाजवली तर टाळका फोडीन. किती वेळा सांगितलं तुला अशी घडाघडा बेल वाजवत जाऊ नको म्हणून. तयारी करत होतो मी आणि घाईघाईने येताना पाय घसरून पडलो असतो म्हणजे बघ. अरे बाबा तुझी ती सुलभा. अरे का नको नको ते प्रश्न विचारत होती. चल भाऊ तू असा वरी. आले बाबा. छत्री दे, चपला दे. काका कसे आहात? बरं आहे ना सगळं? हो बरं आहे. आले बाबा. बाबा सांभाळून जा, पावसाचे दिवस आहेत. तू काही काळजी करू नकोस. अगं आम्ही खाली गार्डन मध्ये फिरायला जातोय. बरं तुझा पाहू, आम्ही येतो. येतो ग. अय्या ऐका ना, निघालात? हो येतोय. हो. काय नाही नको नको, जा तुम्ही जा. काका बोल. हा काय रे, सहजीवन सोसायटी कुठली? हीच. ए विंग 203 दुसरा मजला. हळू सांग ना जरा. ए विंग इथे. अरे दत्ता, तुम्ही इथेच राहता. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. चप्पल चोर पुन्हा दत्ता म्हणाला असता तर जीव हसडीन. अरे हा चप्पल चोर आहे. आज सकाळीच याला पोलिसात देणार होतो. अरे काय सांगतोयस काय? अरे मी यांना टीव्हीवर बघितले. तुम्ही ते शेफ अभिजित राजे. आमची ही आणि आमची सून बघते तुम्हाला. अरे हे प्रसिद्ध शेफ आहेत. असतील त्यांच्या घरचे. चल हात सोड, भूषण होतोय. गुड डे सर. येतो. गुड डे गुड डे. आणि हे टीव्हीवर यांचे सकाळ दुपार संध्याकाळ कार्यक्रम असतात. वा छानच बनवले तुम्ही. सीताफळ बासुंदी आणि ड्रायफ्रूट शिरा. मुलांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जावेत म्हणून तुम्ही हे दोन्ही गोष्टी ट्राय करू शकता. चला तर मग पटापट रेसिपी लिहून घ्या. आणि हो आता तुम्हाला माझ्या स्टुडिओमध्ये यायची गरज नाहीये बरं का. कारण मीच येणार आहे तुमच्या घरी तुमच्याकडनं नवनवीन पदार्थ शिकायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला. फार वेळ वाट बघावी लागणार नाही. फक्त मनात आणा आणि मी दारात हजर. आले आले. तयार आहात ना मला भेटायला? येत आहेत आमच्या घरी. आले आले.
म्हणजे इतक्या लगेच आलात? आता ते टीव्ही. हॅलो, मी अभिजित राजे. आह. ती ऍड बघून आलोय. हो म्हणजे मी ओळखते ना तुम्हाला. मी पण आत्ताच म्हणजे ते टीव्हीवर मी आत्ताच बघितली ऍड. अहो पण मी काय तयारी केली नाही हो. म्हणजे मला वाटलं नव्हतं ना तुम्ही असे लगेच याल. म्हणजे मला काही कळत नाही. म्हणजे मी काय करू समजत नाहीये मला. मी आत येऊ का? अगं बाई, सॉरी. या ना. या ना. या ना. हो, या हो. ना. आत या ना तुम्ही. या. कांदा करपतोय का? हो बरोबर आहे. तुमच्या किचन मध्ये कांदा करपतोय, वास येतोय. अगं बाई, हो मी कांदा घेऊन येते तुमच्यासाठी. मी म्हणजे भाजी मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. अगं बाई, काय करावं काही सुचत नाहीये मला. थँक्स. अगं बाई, ते मी कांदा करपला. मी भाजी परतली. सॉरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बसा ना. कांदा पूर्ण करपलेला नाहीये, जरासा खाली लागलाय. हो का? तुम्ही बसा. मी पाणी आणतो. हो. प्लीज. छान झालंय. येते मी. अहो, तुमचंच घर आहे, बसा. तुम्ही बसा ना. तुम्ही बसा. या बसा. आय मीन तुम्ही बसा ना इथे. बसा ना. हे बघा मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी अचानक आल्यामुळे तुम्ही गडबडून गेलात का? हो. हरकत नाही, आपण शांतपणे बोलूया. मी कॉफी करून आणू का तुमच्यासाठी? हरकत नाही. नाही तुम्हाला त्रास होणार नसेल तर. अदरवाइज मी चेक आणलेला आहे. डील ओके असेल तर. नको आधी चेक नको. तुम्ही अनिता कॉफी टेस्ट करून बघा. मी घेऊन येते. अगं बाई, मला तर काही सुचतच नाही. हे असे कसे आले अचानक? बाबाची वेळ झाली. बाबा आले ना की ते नक्कीच जेवायला मागतील. कुकर लावला पाहिजे बाबांचा. अगं कुकर लावायचं राहिलाच की. मॅडम,
आर यू ओके? हो काही तिच्या डब्याचं झाकण पडलं. तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही काही नाही. तुम्ही कॉफीत साखर घेता? हो हो. नॉर्मल म्हणजे एक चमचा? हो. होते हा कॉफी. घ्या. थँक्यू. कशी झाली कुणास ठाऊक. छान झाली, मस्त झाली. खरंच छान झाली. तुम्ही घेऊन पाहा ना म्हणजे नाही काय. मला नको. मी घेईन. नाही नाही मी घेते ना. हा. साखर घालायची राहिली वाटतं. पण मी घातली होती साखर. साखरेऐवजी तांदूळ घातलेत तुम्ही. पण छान, तांदूळ घातलेली कॉफी पहिल्यांदा पितोय मी. अगं बे, तांदूळ. अहो म्हणजे हे सगळं तो टीव्हीवर दिसणार. टीव्हीवर? तुम्ही म्हणाला होतात ना मगाशी टीव्हीवर नाही का तुम्ही आमच्या घरी येणार मग स्वयंपाक करायला शिकणार. नो नो नो, मी त्यासाठी नाही आलोय. इनफॅक्ट मी तुमची ऍड बघून आलो. नाही मला कळलं नाही आमची ऍड. जस्ट अ मिनिट. हा बघा, हा कॅमेरा विकायचा आहे ना तुम्हाला, तो घ्यायला आलोय मी. हा कॅमेरा काय झालं? नाही म्हणजे हा इथे कसा. हा कॅमेरा चालत नाही माहितीये मला, मी आताच बघितलाय. पण मला चालणार आहे. इनफॅक्ट आवडणार आहे घ्यायला. म्हणजे तुम्ही म्हटलंय त्या किमतीला. काही प्रॉब्लेम आहे का? मी एक फोन करू का प्लीज? हा शुअर. ए शुभ्रा, ऐक ना, मस्त कॉफी पिऊया ना आणि बाहेरचं काहीतरी खाऊन जाऊ. ए बाबा नको, आईने काहीतरी केलेलं असेल सॉंग, घरी जाऊया ना. घ्या, 100 वर्ष आयुष्य आहे. हा आई बोला. शुभ्रा अगं कुठे आहात तुम्ही दोघं? मी सोहमच्या फोनवर पण फोन केला होता पण त्याचा फोनच लागत नाहीये. आओ त्याच्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे. काय झालं आई? असा का आवाज टेन्शन मध्ये आहे तुमचा? अगं आपण की आपला कॅमेरा विकायचा म्हणून काही जाहिरात दिली होती. हो अहो ती आजोबांनी दिली आहे. अगं बाई बाबांनी? हो. आता काय करायचं? काय झालं? अगं ते शेफ आहेत ना अभिजित राजे, ते आलेत आपल्या घरी. ते टीव्ही मधले कॅमेरा न्यायला. मला तर काहीच माहित नाही यातलं. मला काही सुचत नाहीये काय करायचं. तुम्हाला किती वेळ घरी यायला? अहो पण मग आम्ही येतो ना आई. आणि तुम्ही कशाला टेन्शन घेताय? त्यांना सांगा नाही विकायचा म्हणावा मला कॅमेरा. अगं पण आपल्या बाबांनीच जाहिरात दिली आहे ना, मग आता आपण कसं नाही म्हणायचं? नाही नाही असं काही नाहीये. आणि तुम्ही सांगा त्यांना. बाकी आजोबांशी आपण बोलूया. वाटलंच मी बोलेन. असं म्हणतेस का? ठीक आहे. अगं पण यांना काय सांगू? तुम्ही सांगा ना त्यांना नाही विकायचा म्हणावा मला आमचा कॅमेरा. ते काही नाही, तुम्ही दोघं लवकर परत या. येतो आम्ही येतो. सोम काय ग? कॉफी प्यायला जाऊया. तू आत्ता तर नको म्हणाली. मूड बदलला माझा. चल. आता यांना काय सांगू मी?
मला तर काही सुचत नाहीये. काय म्हणतोय मुलगा? विकायचा ना कॅमेरा? हो. तुम्ही एक्सपेक्टेड कॉस्ट मला वाटतं 15,000 दिली आहे. हा तुमचा चेक. काय बोल मॅडम? हो 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 मी अर्ध्या तासात पोहोचतोय रेस्टॉरंटला. आल्यावर बोलू. हा ठेव. सत्तर 75 सालचं मॉडेल आहे. तुम्ही ठेवलंय खूप छान जपून. चांगुलपणाचा जमाना राहिला नाही. पण आजही मी काही भलतं सलतं खपवून घेत नाही. अरे पळतोस कुठे? दरवाजा उघडतो. अरे तुम्ही इथे? चप्पल चोर! बाबा, हे माझं घर आहे. या घराचा चप्पल चोर कसा अशा माणसाला दारातून हाकलून द्यायला पाहिजे? एवढं कळत नाही तुला? मी हा कॅमेरा घ्यायसाठी इथे आलो होतो. 15,000चा चेक दिला यांच्याकडे. हो हो बाबा. हा हा घ्या. आधी सांगायला काय झालं होतं? आणि तुम्ही अचानक कसे आलात? कळवून यायला पाहिजे होतं. हा व्यवहार माझ्याशी आहे. तिला त्यातलं काही कळत नाही. पाणी दे आणि चहा ठेव माझ्यासाठी. हो बाबा. मी येतो मी. थँक्यू. मी निघतो. अहो अहो अहो. हॅलो, तो तुम्ही कॅमेरा इथेच विसरून गेलात? नाही, विसरलो नाही. मुद्दाम ठेवून आलो. का? व्यवहार वस्तूंचा होतो मॅडम, भावनांचा नाही. त्या कॅमेराने न टिपलेले तुमच्या आयुष्यातले बरेचसे क्षण आज तुमच्या चेहऱ्यावर दिसले मला, ज्यांची किंमतच होऊ शकत नाही. थँक्स.